हॅलो गाईज, मी युवराज. आज मी उभा आहे ठाणे स्टेशनवर. अख्ख्या महाराष्ट्राचे कुलदैवत खंडोबा आणि खंडोबाचे मूळस्थान जेजुरी. पण जर दूर न जाता मुंबईच्या जवळच खंडोबाचे दर्शन मिळाले तर चला मग माझ्याबरोबर बदलापूर येथे मुळगाव मध्ये श्री क्षेत्र खंडोबा मंदिरात. मुळगाव खंडोबा मंदिर मुंबई पासून 52 किलोमीटर आणि बदलापूर स्टेशन वरून 2 ते 3 किलोमीटर अंतर आहे. मुळगावच्या खंडोबा मंदिराला पेशवेकालीन इतिहास आहे. मुळगावच्या रस्त्यावर छान अशी रिक्षावाल्या काकांनी आम्हाला मंदिराच्या पायथ्याशी सोडले. मंदिराच्या पायथ्याशी एक विटांची भट्टी आहे. तिकडून आपल्याला मंदिरापर्यंत 3 मिनिटं चालायचं आहे. मी सुपर एक्साइटेड होतो, कारण की मला डोंगर किल्ले असे गोष्टी मला चढायला आवडतात. आणि फायनली ही माझी इच्छा खूप दिवसांनी पूर्ण होते. हे समोर दिसतोय तो मंदिराचा कळस. आपल्याला 450 पायऱ्या चढायच्या आहेत आणि सोबत युवराज आहे, म्हणजे क्या बात. इथे भेटलेल्या आहेत या 2 ताई. या आता दर्शन घेऊन आलेल्या आहेत खाली. तर ताई, तुमचं नाव सांगा. बरं, तुम्ही कुठून आलात? बर, तुम्हाला किती वेळ लागला वरती चढून यायला? अर्धा तासात फक्त? जायला 15 मिनिटं कारण जायला थोडस पायऱ्या उंच आहेत ना, त्याच्यामुळे वेळ लागतो. बर, अर्धा तास. यायला 15 मिनिट. आम्ही आरामात चढून येऊ. बर, कसा होता अनुभव? छान दर्शन पण छान झालं ना? ओके. इथे येण्या अगोदर आम्हाला समजलं की 2 तास लागतात, परंतु अर्धा ते पाऊण तासच चढायला लागणारच समजून आम्ही खुश झालो. नमस्कार. नमस्कार, माझं नाव अविनाश. ना स्टेशनवरून जर तुम्ही शेअरिंग गाडीने आले 20 ते 30 रुपये घेतात सोडायचे. विको गाडीमध्ये विको गाडी असतात तिथे. आणि जर प्रायव्हेट गाडी जर केली तुम्ही रिक्षा म्हणजे डायरेक्ट यायसाठी, तर ते 150 ते 200 रुपयेपर्यंत घेतात. आणि आता इथून जाताना पण रिक्षा इथून जायचं मला तुम्हाला जर शेअरिंग जायचं असेल तर मेन हावे रोड आहे, तिथून 20 रुपये ते 25 रुपये शेअरिंग गाडी असते. आणि जर इथून तुम्ही जर जागेवरून जर बसले तर 120 ते 150 रुपये घेतात स्टेशनला सोडायचे. आता इथे रिक्षा मिळतात ना? आता इथे कसं अवेलेबल म्हणजे आता तुम्हाला गाडी इथे नाही भेटणार, कारण जर समजा कोण भाडं घेऊन आलेला असेल तो जर तुम्हाला ऍक्च्युली जर भेटला इथे जाणारा तिकडे स्टेशनला असला तर तेव्हा भेटेल, नाही तर मग तुम्हाला डायरेक्ट गाडी करून जायला लागेल मेन रोड. इथून मग मेन रोडला? हा, मेन रोडला चालत जायला लागेल एक 5 मिनिटाच्या अंतरावर. बर, धन्यवाद धन्यवाद. या मंदिराला आणि याच्या यात्रेला 300 वर्षांचा इतिहास आहे. इथे पिवळी जळत हळद, या हळदीचा भंडारा हवेत उडविताना येळकोट येळकोट जय मल्हार, सदानंदाचा येळकोट असं म्हणत हळद उडवतात. भले मोठे वडाचे झाड आणि इथे खूप छान शांतता आहे. पेशवेकालीन इतिहास असलेल्या या मुळगावच्या खंडोबा मंदिराला तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळालेला असून इथल्या विकास कामांचं उद्घाटन 2014 साली माननीय आमदार किसनराव कथोरे यांच्या हस्ते करण्यात आलं. मंदिराच्या पायथ्याशीच बाणाई देवीचं सुंदर मंदिर आहे. चला तर बाणाई मातेचं आपण छान दर्शन घेऊया. तिचा आशीर्वाद घेऊन इथल्या पहिल्या पायरीवरती दिवा लावून इथे नारळ वाढवून भंडारा उधळीत सारी भक्तगण डोंगर चढायला सुरुवात करतात. मुळगावच्या खंडोबा मंदिराला 450 पायऱ्या आहेत. पायऱ्या चढताना मध्ये मध्ये जागा असली तरी या 450 पायऱ्या 1400 पायऱ्या एवढ्या वाटायला लागल्या. खूपच उंच चढ आहे. साधारण 200 पायऱ्या चढल्यावर आम्हाला देवांची पावलं दिसली. शिवनेरीला मी जाऊन आलो. आता बाकीचे किल्ले पण चढायचे. आता आपण बघूया की मम्मी पप्पा आपल्याला कधी घेऊन जातात. पायऱ्या चढताना युवीने एक सुंदर ट्रिक काढली. हे बघा कसा चाललाय बघा तो. या इथे स्लोप वरून तो वर चढत गेला. आता दमलोय, दम लागलाय मला थोडा.
आणि इकडे आता आराम करते थोडा वेळ. कसं वाटलंय पण इथे? चांगलं आहे, वातावरण सगळं स्वच्छ आहे. काय हो, स्वच्छता तिथे देव. खरंच इथे छान डस्टबिनची सोय केलेली आहे ठिकठिकाणी, त्यामुळे शक्यतो इथे कचरा होतच नाहीये. येणारे सर्वच भाविक छान स्वच्छता पाळतायत आणि हे असंच मेंटेन राहावं. पायऱ्यांच्या दुतर्फा आपल्याला ही अशी आपट्यांची झाडं दिसत आहेत. आपटे म्हणजे सोनं, आणि ही आहे सोन्याची जेजुरी. या स्थानाबद्दल एक कथा अशी सांगितली जाते. जेव्हा जेजुरी होऊन 2 देवांनी आपल्या घोड्यावरून प्रस्थान केले, तेव्हा त्यांचे पहिले पाऊल या डोंगराच्या पायथ्याशी पडले आणि दुसरे पाऊल डोंगर माथ्यावर पडले. त्याच वेळी त्यातील एक देव इथे स्थिरावले आणि एका देवाने पुढे प्रस्थान केले. रमत गमत बघता बघता या 450 पायऱ्या आमच्या पटकन संपल्या आणि समोर श्री क्षेत्र खंडेराय देवस्थानाच्या मंदिराचा कळस बघून मन एकदम खुश झालं. मंदिराच्या अलीकडेच देवांचे अश्व, त्यांच्या घोड्यांचे पावलांचे ठसे दिसतात. महाराष्ट्राचे कुलदैवत श्री खंडेराय यांचे प्रमुख स्थान जेजुरीला आहे आणि इतर 12 स्थानांपैकी मुळगाव मधील हे गडावरचं मंदिर अत्यंत महत्त्वपूर्ण मानले जाते. मी आता पोहोचले आहे बदलापूर इथल्या मुळगाव जवळील खंडोबा मंदिरमध्ये. आणि हे मंदिर जसं जेजुरीचं खंडोबाचं मंदिर आहे त्याप्रमाणेच या मुळगावमधलं मंदिर अतिशय प्रसिद्ध आहे. ज्यांना जेजुरीला जाणं शक्य नाही ते स्वतः येथे मुळगाव येथे येऊन खंडोबाचं दर्शन घेतात. तर तुम्ही नक्की इथे या, अगदी मुंबईच्या जवळच आहे. चला तर मग आता आपण दर्शन घेऊया खंडोबा रायाचं. येळकोट येळकोट, जय मल्हार. चांगले छान अशी वाईब्स येत आहेत आणि मी थोड्या वेळ इकडे ध्यानधारणा पण केली. खूप मस्त वाटतं इकडे, मी पुन्हा येणार. आणखीन एक आख्यायिका अशी आहे की फार वर्षांपूर्वी जेजुरीहून खंडोबा आपल्या घोड्यावरून जात असताना ते मुळगावच्या या जंगलात उतरले. तिथे त्यांना काही गावकरी मेंढी बकऱ्यांना चरण्यास घेऊन आलेले दिसले. खंडोबा महाराजांनी सामान्य रूप घेतलं आणि त्यांच्या जवळ जात त्यांना काही हवंय का असा प्रश्न केला. परंतु खंडोबांच्या सामान्य रूपाला गावकरी ओळखू शकले नाहीत, म्हणून त्यांनी आम्हाला काही नको, तुम्हाला काही हवं असेल तर सांगा असं विचारले. खंडोबांनी गावकऱ्यांकडे भाकरी मागितली आणि या डोंगराजवळ पोहोचण्याचा रस्ता विचारला. मग खंडोबा आपल्या घोड्यासह या डोंगर माथ्यावर आले आणि इथे लुप्त झाले. त्याच रात्री या गावकऱ्यांच्या स्वप्नात खंडोबांनी दृष्टांत दिला की मी इथे आहे. मग त्याप्रमाणे दुसऱ्याच दिवशी सर्व गावकरी या डोंगर माथ्यावर येऊन पाहतात तो काय, इथे श्री खंडोबा, म्हाळसा आणि बानू अशी 3 शिवलिंग दिसली. इथेच एक छिद्र होते, त्यातून खूप भंडारा उधळत होता. जिथून भंडारा उधळला जायचा ते छिद्र कालांतराने बुजले गेले आणि तिथून भंडारा येणं देखील बंद झाले. मार्गशीर्ष महिन्यातल्या चंपाषष्ठीला खंडोबाला हळद लावली जाते. त्यानंतर पौष महिन्यात शाकंभरी पौर्णिमेला सायंकाळी 5 वाजता देवाचा लग्न उत्सव असतो. या दिवशी मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी येतात. महाप्रसादाचे आयोजन इथे करण्यात येते. माघ महिन्यात इथे मोठी यात्रा भरते. या यात्रेला साधारण 300 वर्षांचा इतिहास आहे. गावातल्या हनुमानाच्या देवळातून पालखी निघून ती गडावरून खंडोबारायाची भेट करवून पुन्हा हनुमान मंदिरात आणली जाते. नंतर गावात पूर्वपार परंपरेनुसार कुस्तीचा आखाडा रंगतो. अशा प्रकारे दरवर्षी येथे उत्सव सोहळा साजरा करण्यात येतो. येळकोट येळकोट, जय मल्हार. मंदिर आवारामध्ये सुंदर दीपमाळ आहे. येळकोट येळकोट, जय मल्हार. चल, येळकोट येळकोट, जय मल्हार.
मग तुम्ही कधी येता तिथे दर्शनासाठी? लवकरच या. खूपच सुंदर जागरूक देवस्थान आहे हे. आणि माझ्या या सखी सुनैना चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर या खंडोबाच्या साक्षीने आजच सबस्क्राईब नक्की करा. डोंगराच्या माथ्यावरून सभोवतालची घनदाट झाडी, त्यावर धुक्यांची मौशार चादर, सूर्योदय असा सकाळचा सुंदर नजारा आपल्याला पाहायला मिळतो. आणि एका बाजूला बारवी धरण तर दुसऱ्या बाजूला हिरवाईने नटलेला घनदाट जंगल, मलंगगड रोड आणि डोंगर रांगांच्या मध्यभागी बसलेली ही झाडे, शुद्ध हवा, शांतता असं सर्व काही अनुभवित आपलं मन प्रसन्न होतं. अहो थांबा थांबा, पिक्चर अभी बाकी है. भरपूर भाविकांचे मी इथे मनोगत यापुढे शेअर करते, नक्की बघा. इकडे माझा एक छान मित्र झालाय. पुढच्या वेळेस आपण भाकरवडी आवडते, ह्याला आणून द्यायची. सगळ्यांनी आणून द्यायची या कुत्र्याला भाकरवडी. नाही, याच्या पुढे आपण ना बिस्किटचे पुढे घेऊन येऊ यांच्यासाठी. इकडे असं खूप छान असं वातावरण आहे. मी पुन्हा येईल, मी पुन्हा येईल, मी पुन्हा येईल. पायऱ्या उतरताच डाव्या बाजूला आम्हाला हे छोटंसं तळं दिसलं. येताना आम्ही बदलापूर स्टेशनवरून शेअरिंग रिक्षा न करता प्रायव्हेट रिक्षा करून आलो होतो. त्यांनी आमच्याकडून 150 रुपये चार्ज घेतला, परंतु जाताना मात्र आता इथे रिक्षा नाही आहेत. जवळजवळ 20 मिनिटाचा आम्ही रस्ता पार केलाय आणि या प्रवेशद्वारापाशी पोहोचलोय. तर मुळगावच्या या प्रवेशद्वारावरून बसेस जातात, पण त्यांचं टायमिंग मात्र आम्हाला माहीत नाही. परंतु कुठली रिक्षा आम्हाला जर स्टेशनला सोडते का हे पाहत होतो. तेवढ्यात या इथे फेमस असलेल्या श्री सद्गुरू वडापाव सेंटरमध्ये आम्ही आलो. काय युवराज, कसा आहे वडापाव? छान. वडापाव नाही, भजीपाव. तू भजीपाव घेतलायस ना? ओके, मी खाल्ला वडापाव. दुपारची एवढी भूक लागली होती आणि इथे गरमागरम वडापावचा सुगंध दरवळला होता. दादा आणि ताई हे दोघं जण सर्व करतात हे. छान छान. ताई, तुमचं नाव काय हो? मनीषा कांबळे ताई आहे. कांबरी. बर, खूप छान होता, टेस्टी होता एकदम वडापाव. माझ्या प्रेक्षकांना मी इथे येऊन इथली वडापावची चव घ्यायला सांगणार. सर्व दर्शक जर इथे आल्यात तर मग इथला वडापाव नक्की टेस्ट करा. आम्हाला या खंडोबाच्या देवळात भेटलेल्या भाविकांच्या प्रतिक्रिया आपण आता जाणून घेऊया. नमस्कार, माझं नाव अमिता मनोज पाटील. मी उल्हासनगरवरनं आली आहे. खूप ऐकून होती इकडचं मंदिराबद्दल आणि माझा पाय पोलिओचा आहे, तरीसुद्धा मला म्हणजे एक असं होती की आपण इकडे यावं, एकदा चढून म्हणजे बघावं आपल्याला चढायला तेवढी हिंमत भेटते का म्हणून. तर जेजुरीला पण मी एकदा जाऊन आलेली आहे, पण लोक म्हणाले की थोडं हे चढणं जरा मुश्किल आहे. तर म्हटलं बघूया तरी आपण एकदा ट्राय करून, म्हणून खाली देवाच्या इथे बाणाईच्या देवाच्या तिथे देवीच्या तिथे हे केलं. म्हटलं देवाला, म्हटलं मला चालायला ताकद दे. तर हळूहळू हळू करत आपले आले, तरीसुद्धा साधारण मला 1.5 तास लागला चढायला. इथे आल्यावरती खूप छान वाटलं, म्हणजे असा थकवा निघून गेला एकदम. खूप ऐकून होतं, तर आता असं आल्यावरती असं वाटतंय की इथून जाऊच नाही म्हणून. इतकं सुंदर हे आहे ना. आणि आता आलं इथे ना, असं वाटतंय की इथे म्हणजे प्रत्येकाने यावं इथे एकदा तरी. मी एवढा माझा पायाचा प्रॉब्लेम असून सुद्धा मी एवढी चढली, आणि ते साधारण लोकांनी तर इथे यायलाच पाहिजे आणि एकदा अनुभव घ्यायलाच पाहिजे. इतकं सुंदर इथे शांत वातावरण आणि एकदम मन एकदम तृप्त होऊन जातं. खूप सुंदर वाटतं. जय मल्हार. मी आनंद शेळके, ही माझी मिसेस शिल्पा शेळके. नमस्कार. ओरिजिनली आम्ही राहतो डोंबिवलीला, पण माझं एक आउट हाऊस आहे इथे बदलापूरला. तर इथे माझी बहीण येऊन गेलेली. आम्ही बरेच वर्ष इथे राहतो आणि विकेंडला येतो बदलापूरला, पण इथे येण्याचा योग पहिल्यांदाच आला. आणि आज सकाळी आम्ही आलो त्याप्रमाणे. पण छान वाटलं, एकदम साफसफाई आहे. रस्त्यात कचरे ठेवण्यासाठी कुंड्या वगैरे अप्लाय केलेल्या आहेत. परत वर ह्याच्यासाठी हेडलाईटसाठी सोलर पॅनल वगैरे अप्लाय केलेले आहेत. आणि वरती स्वच्छता चांगली आहे. आणि जसं तुम्ही याला जाता खंडोबाला आपलं ओरिजिनल, त्या प्रकारचा फील येतो इकडे. आणि इवन तो पावसाळ्यामध्ये पण एकदम येण्यासारखं ठिकाण आहे की इवन तो तुम्ही जर पिकनिकला कुठे जात असाल, पावसाळ्याची पिकनिक, पण एक वेळ देवाच्या दर्शनाला इकडे पावसाची पिकनिक करा, तुम्ही बाकीच्या पिकनिक हो,
एकूण 550 पायऱ्या आहेत. चढायला फार फार तर पाऊण तास लागतो आणि थंडी असल्यामुळे खूप छान फील वाटला आम्हाला आणि निसर्गाच्या सानिध्यात सुंदर गार वारा सुटला होता सकाळी आणि छान वाटलं चढायला वगैरे. पण आपट्याची झाडं आहेत इथे, त्यामुळे सोन्याची जेजुरी म्हणतात ते काही खोटं नाही आहे. आणि खास करून लहान मुलांना आणलं पाहिजे इथे आणि आपली संस्कृती दाखवली पाहिजे की कुठे जिथे कडे पठार म्हणा किंवा जेजुरीला जे चढत नाहीत ना त्यांना इथे आणलं पाहिजे. सरळ पायऱ्या आहेत आणि थांबून थांबून आरामशीर 500-600 पायऱ्या कोणीही चढू शकतं. धन्यवाद. 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 गोड गोजरी ही मुलगी पाणाई देवीच्या रूपामध्ये मला भासते. माझं नाव आहे माईशा. मी बदलापूरला राहते. मी स्टँडर्ड मध्ये आहे फर्स्ट. एवढी सुंदर. मला मम्मीने रेडी केले. मला आवडतं चांगले रेडी व्हायला. वाव. आणि आज तू नऊवारी नेसून चढलीस. हा. वा वा. अभिनंदन. छान वाटलं तुला पाहून. तू छोटीशी बानाई देवीच दिसते की. थँक्यू. नमस्कार, मी धनंजय चव्हाण आणि मिसेस माझ्या ममता चव्हाण आणि माझी मुलगी मायशा चव्हाण. आम्ही बदलापूर गाव साई गावात राहतो आणि माझा जन्म मुंबई इथं बदलापूरचाच आहे. मिसेस माझी पुण्याची आहे आणि आमचं कुलदैवत आहे. तर जेव्हाही वेळ मिळतो वर्षातून एकदा दोनदा तरी आम्ही असं दर्शनासाठी येतो आणि बरेच हे तुमची मनोकामना पूर्ण करण्याचं हे एक जागृत देवस्थान आहे. येळकोट येळकोट, जय मल्हार, सदानंदाचा येळकोट. माझं नाव आरोही तुषार तांबडे आहे. माझं नाव स्वरा सुनील साळुंखे आहे. कुठून आलात? बदलापूर वरून. खूप चढायला लागलं. 500 सीड आहेत. छान होतं दर्शन आमचं. छान झालं. 500 सीड्या. बर बर. परत येणार? हा नक्की. बर बर. बोला. येळकोट येळकोट. जय मल्हार. माझं नाव सारिका तुषार तांबडे. माझं नाव ज्योती मारुती गायकर. आम्ही दोघी बदलापूरच्या ह्या कुलगावला राहतात. मी कात्रप गावात राहते. आम्ही फ्रेंड्स आहोत. सुट्टी होती, वाटलं जावं कुठेतरी म्हणून मुळगावला आलो. पण छान वाटलं येऊन. सकाळी सकाळचं वातावरण अगदीच छान असतं. सो यायचं असलं तर सकाळीच या. उन्हात येऊ नका. उन्हाच्या टायमिंगला येऊ नका. त्रास होतो थोडा चढताना. हा, उतरायला काही वाटत नाही. हा, समाधान मस्त वाटलं. आणि आम्ही वडापाव खाल्ले. नाश्ता आणला होता सोबत. खालून घेऊन गेलो. मग वरती काही मिळत नाही? नाही, वरती काही नाही. वरती फक्त देऊळ आहे. तुम्ही घरातूनच घेऊन यायचं. तुम्ही खाली दुकान आहे तिथे वडापावचं. तिथे तुम्ही वडापाव फेमस आहे. मुलगाचा वडापाव एकदम फेमस. येताना आम्ही घेतो. येळकोट येळकोट, जय मल्हार. कार्तिका त्रिभुवन. बर. कुठं आलात? अंबरनाथ. अंबरनाथ. बर. पहिल्यांदा येत आहे? नाही, दुसरा टाइम. दुसऱ्यांदा आलात. आणि या छोटुलीचं नाव काय? अद्विका. अद्विका. हाय अद्विका. हाय. कसं वाटतं तुला इथे? छान. मला छान. छान. हो. अच्छा. बघा, ही छोटुली सोनुली पण आलेली आहे इथे दर्शनाला. थोडं चढून आली आहे. पप्पांच्या खांद्यावरून आली आहे ती. बरं. चला बोला सगळ्यांनी. येळकोट येळकोट. जय मल्हार. जय मल्हार. जय मल्हार. सदानंदाचा येळकोट. सदानंद म्हणजे सदैव आनंद. अशा आनंदमय नगरीमध्ये आपली पावले वळली नाहीत तर नवलच. या खंडोबारायाच्या आनंदाच्या नगरीमध्ये प्रत्येकाने एकदा तरी अवश्य यावंच आणि इथून भरपूर आनंद आपल्यासोबत आपल्या घरी न्यावा. येळकोट येळकोट, जय मल्हार.